काका काम करतील समजणे गॅरंटी आहे. बर गोरगरबाचं ते रखवाला येतो गॅरंटी आम्ही लिहून दिले काका काम करणार. काम बर. 100% करणार. हा. आता एक फोन केला सर घरला पोहोचवतात काका. कोण करते इथे काम? पाटीलच की अजित पाटील. अजित सिंह रामगोंडा पाटील काका. त्यांनी भरपूर सोय केली आमच्या गावासाठी. आई बहिणींच्या डोळ्यातला अश्रू पुसायसाठी त्यांनी भरपूर सोय केल्या. शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्या बहीण म्हणून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. आपला विकास घरोघरी जे चांगलं केलं त्यांनाच आम्ही निवडून आणणार नाही. पाणी मंजूर करून आल्यावर मगच निवडणुकीला राहिल्या. सगळं तिने पहिल्यापासून केलेलंच आहे तो. बर आम्हाला घरं तिने दिल्यात पहिला. 2 तारखेला मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे? धनुष्यबाण काकांनाच मतदान करणार. म्हणजे एक म्हण असते गावाचं मड आणि पाटलाला कोळ, आणि त्या पद्धतीने खरोखरच त्यांचं आमचं प्रत्येक तळागाळात लक्ष आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नगर परिषद निवडणुकीची धामधूम जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आहे. अवघ्या 2 दिवसांवर मतदान प्रक्रिया राबणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात एक उत्साहाचं वातावरण आणि त्याचबरोबर एक राजकीय वातावरण तापलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया या निवडणुकीबद्दल काय आहेत, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, यासाठीच मी पोहोचलोय हातकणंगले नगरपंचायत परिसरामध्ये. आणि हातकणंगले शहरातील काही महिला आहेत, त्या महिलांशी मी संवाद साधणार आहे. त्यांच्या परिसरात विकास झाला आहे की नाही, त्यांच्या या निवडणुकीकडे बघण्याचा कल कसा आहे, हेच आपण आज जाणून घेणार आहोत. या माझ्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार. काय सांगाल, आता निवडणुकांचं वातावरण आहे, कशा प्रकारचं वातावरण आपल्या इथं बघायला मिळते, कसा कुणाचा जोर इथे दिसतोय? आता इथं आमच्या गावात म्हटलं तर आमच्या गावचे अजित सिंह रामगोंडा पाटील काका यांचा पण जोर वाटतोय. तसेच म्हणजे आमच्या गावामध्ये त्यांनी बरेचसेच म्हणजे प्रगती केलेली आहे. कारण आतापर्यंत कसं पाण्याची वगैरे अशी सोय म्हणजे होती, पण कसं 1 दिवस 4 दिवसांना असं येत होतं. पण त्यांनी किती दिवसापासून हा प्रयत्न करून शेवटी ती पाण्याची स्कीम महिलांच्या पाण्याचं जे काय हाल बघत होते त्यांनी, म्हणजे विहिरीला जायचं, ह्याला जायचं, त्याच्यातून थोडा मध्यमभागी थोडं झालं. पण ती पण पहिली स्कीम आमच्या गावच्या अजित सिंह रामगोंड पाटलांनीच आणली. आणि त्याच्यानंतर काय मध्यकाळी म्हणजे हे असं वगैरे हे झालं तर हे जे काय म्हणजे अण्णा डांग्याची स्कीम वगैरे काय आहे, हे ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या गावचे पाटील अजित सिंह रामगोंड पाटील यांचाच आहे. खरं तर पाण्याचा प्रश्न अजित सिंह पाटील यांनी कामाला मार्गी लावला असं तुम्ही म्हणालात. मात्र पाण्याच्या व्यतिरिक्त ज्या मूलभूत सोयी सुविधा देणं हे कर्तव्य असतं एका लोकप्रतिनिधीचं. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं गटाचं या ठिकाणी वर्चस्व आहे, प्राबल्य आहे. त्याप्रमाणे इथं दुसरी कामं झालीत का? दुसरी कामं म्हटलं तर पहिलाच त्यांनी आमच्या मुलांच्यासाठी म्हणजे मागासवर्गीय मुलांच्यासाठी शाळेत वगैरे असं म्हणजे फी वगैरे भरायची असं त्यांना काय हे नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी ते वसतिगृह चालू केलं. म्हणजे काही कुटुंबाची अशी परिस्थिती होती, पण ते त्यांनी स्वतःहून म्हणजे मनावर घेऊन असं मुलांच्यासाठी आमच्या इथं वसतिगृह केला. त्यानंतर एक छोटासा आमचा ग्रामीण रुग्णालय होता, तर तिथं म्हणजे कोल्हापूरहून म्हणजे CPR मधून त्यातला एक भाग घेऊन आमच्या गावामध्ये मोठं हॉस्पिटल केलं. आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांसाठी म्हणजे मोफत औषधं म्हणा, ऑपरेशनची सोय केली. ऑपरेशनची सोय नव्हती तरी सुद्धा त्यांनी ते म्हणजे आमच्या गावामध्ये आणलं. आणि आज आमच्या गोरगरिबांचा एवढा फायदा होतोय. आणि हे सगळं म्हणजे काय आमच्या गावचे पाटील अजितसिंह रामगोंड पाटील आणि खरोखर त्यांनी म्हणजे गावचे पाटील म्हणजे एक म्हण असते गावाचं मड आणि पाटलाला कोळ, आणि त्या पद्धतीने खरोखरच त्यांचं आमचं प्रत्येक तळागाळात लक्ष आहे. आणि रस्त्याने जरी चाललं तर त्यांना कधी अभिमान नाही की बाबा हे गावचे पाटील आहे, त्यांनी होऊन मला बोलावं असं कधीही त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवलं नाही. जाता जाता प्रत्येकांना ते लहान मुलासकट बोलवत जातील असे आमच्या गावच्या पाटलांचा दर्जा आणि दरारा आणि तेवढाच हक्क पण त्यांनी आमच्या गावावर जतवून ठेवलेला आहे. काय सांगाल, ज्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या इथं मिळतात असं तुम्हाला दिसते का? एकीकडे बघायला गेलं तर तुमच्या इथं पाण्याचा प्रश्न एक महत्वाचा आहे, दुसरीकडे बघायला गेलं तर रस्ते असतील, गटर्स असतील, स्वच्छता असेल, या सगळ्या ज्या आणि आरोग्य या बाबतीत कामं झालीत असं दिसलंय का? हो, झालेली आहेत तशी. कसं आहे म्हणजे हे नगरपंचायत असल्यामुळे कसं प्रत्येक वेळेस जरा बदल होतच असतो ह्याच्यामुळे कसं होतात कामं होतात, असं कामं होत नाहीत असं नाही, खरं जरा थोडा वेळ लागतो असं, ते कामे होतात सगळी. काय सांगाल काकू, तुम्हाला काय अडचणी आहेत? रस्त्याने जाताना ठेचकळत आहे सगळं? असं काही नाही, ठेचकाळीचा काही प्रश्नच येत नाही. सोडा त्यांनी भरपूर सोय केली आमच्या गावासाठी. आई बहिणींच्या डोळ्यातला अश्रू पुसायसाठी त्यांनी भरपूर सोय केल्या. पाण्याची स्कीम त्यांनी आणली, सगळं आहे बघा त्यांच्यासाठी. म्हणजे
बहिणीसाठी भाऊ झटते तसलं काम आहे त्यांचं अजित बर पाटलांचं. आता शिवसेनेकडनं ते उतरल्यात का लाडकी बहिणीचं मिळतात म्हणून खुश आहे असं वाटतं? तसं नाही, तसं काय नाही. शिवसेनेचं मिळतं, लाडकी बहिणीचं काय त्यांनी दिलं म्हणून येतं, असं काय नाही. त्यांचे मिळतात. का हो लाडकी बहीण खुश आहे म्हणून अजित काका म्हणताय का काय? नाही नाही, लाडकी बहीण खुश तर आहेच, पण ते मेन शिवसैनिक आहेत, शिवाजींची मावळे आहेत. त्यामुळे आम्ही शिवसैनिक कुठलाही असू दे त्यावर आम्ही 100% विश्वास ठेवणार आहे. आणि त्याच विश्वासाने त्यांनी काम पण केलेलं आहे. आणि आता जे नेते शिवसेने ह्या पक्षाकडून उभारलेले आहेत ते पण तेवढ्याच धडाडीचे आहेत. आणि आम्हाला सगळे पक्ष समान आहेत, पण शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्या बहीण म्हणून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जरा बोलूयात. तुमच्या उसाबरी सुना करतात, पण त्याचप्रमाणे आपल्या बाजूचा परिसर आपलं गाव आहे, गावाचा परिसराच्या उसाबऱ्या करायला लोकप्रतिनिधी निवडायचा असतोय. मग काय यावेळेला तुमच्या मनात काय आहे? आमच्या काय मनात सगळ्या बरोबर. सगळ्याबरोबर कोण सगळ्यांबरोबर? अहो आता आपली सगळी राहिली तसं चालणार. आम्हाला म्हातार माणसाला काय करते साहेब? बर मतदान करताय का नाही? करणार की मग मतदान करत असताना काय विचार येतो डोक्यात? काय आपण करायचं की मतदान करायचं की हा. मतदान करणार की आम्ही. कामं झाल्यात का इकडे? झाले झाले झाल्यात. झाले. काय काय झाले? काय काय झालेत? पाणी ते झाले की पाणी ते झाले. सोय झाल्या. बर 4-4 दिवसांनी येते पाणी. हा तर अगोदर नव्हते, आता जरा सोय झाल्या. सोय झाल्या. दवाखाना झाल्या जरा आमच्या गावात. दवाखान्याला कधी गेलास का? जात की जाता जायला नको आता या वयात सारखं जायला पाहिजे की. हा. ते दुखलं जायला नको. मग तिथं पण ते डॉक्टर असतात नसतात का आहेत का नाहीत? असते असतात. असतात सोय झाल्या हो, सोय झाल्या. बर का हो काकू? सगळ्या सोय झाल्या की दवाखान्यात. काय ते म्हणतात म्हणून? नाही 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 दवाखान्यातलं पण झालं. दवाखाना झाल्या, रस्ते झाल्या, पाण्याची सोय केल्या. मग आता आणि काय, आता काय आणि निवडून आल्यावर आणि करणारच की त्याने. कोण? आता निवडून राहिल्यात म्हटल्यावर पाटील राहिले, हा. त्यांनी करणारच की. आणि सासूला तुम्ही बघतायसा तसा आपला परिसर बघतायसा का नाही? मग स्वच्छ आहे की नाही सांगा? इथं आम्ही गेले स्वच्छ. हा. मग मग काय आता मतदान करायचं काय डोक्यात काय आहे? काय करायचं की? हं? करणार. बटन दाबताना डोळ्यासमोर काय ठेवणार असा? पक्ष ठेवणार, व्यक्ती ठेवणार, काय विकास? आपला विकास घरोघरी जे चांगलं केलं त्यांनाच आम्ही निवडणार नाही. हं. मग आणि इथनं पुढे पण करावं अशी आशा आहे. कोण करते इथं काम? पाटीलच की, अजित पाटीलच की बर करतात. 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 काय वाटते वारं कुणाचं फिरताना दिसते का नाही? घरात चर्चा कुणाची आहे? आणि पाटलांचीच आहे की. काय वारं कुणाचं आहे? वारं काय आहेत की हा? आहेत की हे काकांचं यांचं सगळे बर. ते आहे की सगळे आपल्या आपल्यातले जाईल. समाज काय करायचं? भागाचा विकास झाला का नाही तुमच्या? हे झाला की सर काय काय झालाय? काय रोड झाल्यात थोडंभर पाणी प्यायचं म्हणलं पाणी येत नाही म्हणतात. हे पाणी येते की आता पाण्याला व्यवस्थित हं? आता नाही हाय रोटी सोडाले बर. पाणी पाणी काय चालायचं का नाही आता 2 तारखेला बटन दाबणार आहे का नाही? हे धावायच मटन खाऊन बटन दाबायचं आहे. मोठं खाऊन दाबायला बर काय डोळ्यासमोर काय ठेवणार आहे सा? आई ठेवायची आपल्या आई ती आपलीच की बर आमची समस्या आहे मावशी काय गावात फेरफटका मारताय का नाही कधी? काय मारायचं? बाजारा बिजारा जाताय का नाही? बाजारात आमचं पाय दुखतात, बाजार जायच नाही. आमचं घर नाही सुगीनं. हे घर पडलेलं आहे, घर बांधून दिलं हा. नाही. किती अर्ज केलं तर जात घेत नाही. मुलगा बघत नाही, लेकी बघतात आमच्या. बर मग काय करायचं? आता मतदान करणार आहे का नाही? करायचं की. काय डोळ्यासमोर काय ठेवलंय? काय ठेवले म्हणजे काय बटन दाबताना काय प्रियंका आहे की. मामा नाही की कोण? प्रियंका काका काका काय हो काकांना का म्हणताय तुम्ही? कामे करणार आहेत असं आम्हाला असं वाटतं. पाण्याचा तुमच्या इथं महत्वाचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न तरी मिटलाय तरी का? आता मिटणार की आता हं? आता मिटणार की मिटवणार बर पाणी मंजूर करून आल्यावरच मगच निवडणुकीला राहिल्यात. पाणी मंजूर केले तरी का? होय करणार की आता चालू करणार की. सगळं तिने पहिल्यापासून केलेलंच आहे तो. बर आम्हाला घरं बिरं तिने दिल्यात पहिला. हं. सगळं त्यांनी आमचं काम केल्यात. मग आता काय वाटतंय? आता 2 तारखेला मतदान करताना डोळ्यासमोर काय ठेवणार आहे सा? धनुष्यबाण काकांनाच मतदान करणार आणि प्रियंका वाळक्यांना मतदान करणार. प्रियांका वळखेनं का? नवीन आहे. नवीन सीट उभारल्या, उमेदवार आहे हो ते. नवीन उमेदवार उभारले त्यांना मी निवडून आणून देणार.
बर का कामं दिसतात का तुमच्या इथं फिरताना तुम्हाला? काय काय कामं झालीत? इथं रस्ता झाला, गटारी झाल्या, बर पाण्याची सुविधा कमी होती, हा. ती पण आता हळूहळू व्हायला लागली आहे. बर काय वाटतंय कुणी केलं हे सगळं? काकांनी केली. हं. पण कधी भेटतात का हो काका? कधी तुम्हाला अनुभव आहे? हाय हाय आम्ही त्यांच्या रानात कामाला जातोय म्हणजे भेटणं तर असं कसं असेल. गोरगरीबात साय आहे तिने, हं. सगळी कामं करतात पुढवून. त्यांना भेटायला लय वेळ लागते म्हण. अजिबात नाही, घरला येतात भेटायला. बर म्हातार बायकांच तर लय भेटतात तिने हं. सगळेच नाही. कसं असते सर एकंदरीत आता ते अजित काका अजित पाटलांचं हं. त्यांनी हा उमेदवार उभा केला, हं. पण आता ते काम तर करणं हे गरजेचं आहे. आलेत तर ते निवडून महत्वाची गोष्ट आहे बर सगळ्यात. हं. हा कसं असते त्यांनी निवडून येणार हे आमच्या आता गल्लीतली ही सगळी माणसं त्यांच्याच मागे आहेत आणि त्यांनी चांगलेच काम करायला बर सगळ्यात महत्वाची गोष्ट. हं. तुम्ही काय म्हणला? काका काम करतील समजणे गॅरंटी आहे. बर गोरगरीबाचं ते रखवाला येतो. गॅरंटी लिहून दिल्या का हो? होय गॅरंटी आम्ही लिहून दिले काका काम करणार. काम बर. 100% करणार. हं. आता एक फोन केला सर घरला पोहोचवतात काका, असे आम्हाला गॅरंटी आहे. तुम्ही करताय का कधी पण? फोन केलं नसलं तर काय झालं हो? हं. फोन केलं नसलं तर काय झालं? तर जरा माहिती झाली की लगेच येतात घरला. बर. तर आपण एकूणच बघितलं की हातकणंगले शहरामध्ये खरं बघायला गेलं तर पंचरंगी अशी लढत होतीये. एकीकडं शिवसेना शिंदे गट असेल, दुसरीकडं शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी, महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी या निवडणुकीमध्ये दंड थोपटलेला आहे. मात्र या ठिकाणी शिवसेना जे अजित पाटील काका जे आहेत त्यांचं इतके वर्ष या ठिकाणी सत्ता आहे आणि त्या सत्ता काळामध्ये त्यांनी अनेक विकास कामं केली. सगळ्यात महत्त्वाचा हातकणंगलेचा जो प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न, त्या पाण्याच्या प्रश्नासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी त्यांनी पाठपुरावा केला आणि एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी 61 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि तो पाण्याचा प्रश्न आहे आता तो पाण्याचा प्रश्न अवघ्या काही दिवसात मिटवतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. आणि हातकणंगलेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अजित काका पाटील असेल किंवा त्यांचं पॅनल असेल ते पॅनलच विजयी करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया महिलांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, हातकणंगले. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.